कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुधवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदला ठाण्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील बहुतांश औषध दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केमिस्ट बांधवांनी आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या आंदोलनात सहभागी झाली असून महाराष्ट्रातील 1,35,000 केमिस्टनी बंद पाळल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली. कोरोना काळात रुग्णांना औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने होम डिलिव्हरीला विशेष परवानगी दिली होती. मात्र कोरोना संपल्यानंतरही हा अध्यादेश कायम असल्याने ऑनलाईन कंपन्या मोठ्या सवलती देत औषध विक्री करत आहेत. त्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचा आरोप संघटनेने केला. ऑनलाईन विक्रीत बनावट औषधे, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री आणि अव्यावसायिक स्पर्धा वाढत असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात विलास जोशी, सुरेश भट, रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने केमिस्ट उपस्थित होते. आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टच्या वतीनं आज सबंध भारतातल्या 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचे 12.5 लाख रिटेल आणि होलसेलर आज बंद आहेत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे बेकायदेशीर ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन, ड्रग अँड कॉस्मेटिक्सच्या अंतर्गत होते हा बंद करावा. करोनामध्ये 220 GSR जे आले त्याचा फायदा घेऊन स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या आमच्या तरुण मंडळींना जे काही नशेची औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आणि जी शरीराला डॅमेज करणारी गर्भपाताची औषधं मुलींना मिळतात, याच्या विरुद्ध जनतेला सावध करण्यासाठी आणि स्पुरियस सबस्टँडर्डचा वापर न व्हावा जनतेकडनं, यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणले ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा, किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय त्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा. आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कदाचित आम्ही 1-2 महिन्यानंतर बेमुदत संपावर जाऊ किंवा आमचे 12.5 लाख लोक त्यांच्या दुकानांच्या चाव्या सरकारला सोपवतील आणि मग सरकारने औषधं पुरवण्याचं काम करावं, अशी आमची पुढचा रोड मॅप असेल. आज ऑनलाईन मध्ये जेवढे काही भागीदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत हे जास्त MRP घेऊन जास्त नफा कमवतात, पण सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही. आणि या ऑनलाईन मध्ये आज देशात 20% औषधी ही डुप्लिकेट, नकली आणि सबस्टँडर्ड आहे, ती आम आदमीला देतात. सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही जाहीर अशी विनंती नागरिकांना करतो की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन मागू नका. आपल्याच डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आमच्या दुकानातून औषधी घ्या, अशी आपल्याला विनंती आहे.